ओके फ्रेंड्स, सो हॉल बाल्कनी सगळं झालंय, दाखवतो या बाल्कनी. हा मी आज गोप्रो भरपूर दिवसांनी काढलाय, चालतोय की नाही माहित नाही, चार्ज केलाय. चला काका येतो. चला आता जेवूया. आज जेवण बघा काय एकदम वेगळंच मेनू आहे. बघूया पहिले ओवी शोधू शकतं का, बघूया पहिले ओवीला दिसतं का बघूया. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी सॅटर्डे. अभ्यास चालू आहे. आज थंबनेल बघून तुम्हाला कळत असेल, आज पसारा साफसफाई डे आहे. तो आज पूर्ण घर साफ करायचं आहे. सो मी आता साफसफाईला लागतोय. हे तर एक्झाम मध्ये काय घाण करणार माहित नाही. ओके फ्रेंड्स, सो माझा नाश्ता झालाय, डाळ लागला. ओके, सो माझा नाश्ता झालाय आणि मी आता कामाला अंघोळ बिंघोळ सगळे झाले. पण म्हटलं आज कुठे जायचं नाही, मग म्हटलं घराची साफसफाई करूया. पहिले किचन पासून, किचन पहिले आवरायचं. आता हे पटापट आवडतो, मग आपण दुसरी रूम बघूया कुठले, मग ते बाहेर अभ्यास करतात तिकडे. सो असा एक दिवस द्यावा लागतो. वीकेंड असलं तरी घर स्वच्छ नसेल तर मग लक्ष्मी येत नाही आपल्याकडे, की नाही. स्वतः ती जबाबदारी सगळ्यांची असते घरात. चलो, आतापर्यंत बिझी आहे म्हणून मी करतोय. सो फ्रेंड्स, किचन साफसफाई चालू आहे, पण नंतर मग ह्यांचा आवाज येत होता अभ्यासाचा. तो आवाज ऐकून मला काम होत नव्हतं, म्हणून मी आता गाणी लावून काम करतोय. चला कॅरी ऑन. ओके फ्रेंड्स, किचन रूम झालाय मस्त. आता पूज करूया हॉलकडे. चलो. ओके, छोटा ब्रेक म्हणजे पाणी ब्रेक. आता हॉल करायचं आहे. हॉलमध्ये पसारा दिसतोय बघा, पूर्ण हॉल दिसतोय. ह्यालाच होम टूर समजा. खूप जण बोलू होम टूर व्हिडिओ बनव, होम टूर व्हिडिओ बनव. तिकडे माझा डेस्क पण साफ करायचा आहे, भरपूर सामान आहे तिकडे. आता ते सगळं साफ करूया. चला, पाणी प्यायचं मध्ये मध्ये. पाणी भरपूर पिया, आता गरमी येते. कळलं? भरपूर पाणी प्यायचं. हायड्रेटेड राहा. ओके, आणि कामं करत राहा, ऍक्टिव्ह राहा. चला. ओके फ्रेंड्स, सो हॉल बाल्कनी सगळं झालंय, दाखवतो या. बाल्कनी स्वच्छ केली आहे मस्त. आणि पप्पा नंतर काम नाही करणार आहे. आणि आता दिवस बाबा उभा राहणार आहे. हा हॉल मस्त स्वच्छ केलंय. मी हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना वाटतं की मी घरी असताना काम करत नाही आणि मी घर स्वच्छ ठेवत नाही. हे लोक पण ठेवतात. अरे एकच दिवस असतो मी घरी, म्हणून रोज असलं तर रोज करीन. तर हे असं सगळं आहे. मी घरी असताना पण काम करतो. मला स्वच्छता आवडते म्हणून, आणि मला माझ्या गोष्टी जागेवर ठेवायला आवडतं. माझा चष्मा बघितला का? माझं हेल्मेट कळलं? माझं हेल्मेट जागेवरच असतं. तू मला टी-शर्ट बघितला का? माझं सगळे टी-शर्ट माझे लागले. त्याच्यावरून आठवलं आता थोडा ब्रेक घेऊन
ओवीला शाळेत सोडून आल्यावर मग टी शर्ट लावायचे सगळे. होय. आणि आतली बाल्कनी बघूया. आतली बाल्कनी मी साफ केली झाडून पुसली मी ती बाल्कनी. आतली बेडरूम जरा साफ करायची आहे, ती पर्यंत करेल. पण मी मला आता माझे म्हणजे सेक्शन एजी पण लावायचं. आताच दाखवलं. का एजी पण आताच दाखवलं. काय दाखवलं? लेझीपणा. जाऊ दे हिला. लहान आहे. ठीक आहे. सो ह्या 10 लोकांसाठी होता. ओके. सो घरी असताना पण काम करतो मी आणि मनाला बरं वाटतं म्हणून करतो. असं कोणी सांगेल म्हणून करत नाही. मग बोलता कशाला ज्याला वाटतं त्याला कशाला कोणाला प्रूव्ह करायचं तुम्हाला. मला वाटतं गप करायचं व्हिडिओ काढा. म्हणजे सबस्क्रायबर लोक नाही म्हणजे मित्र परिवार परिवार त्यांना वाटत नाही. परिवार त्यांना वाटत नाही. प्रूव्ह करायचं स्वतःच्या मनासाठी हा, करायचं मनासाठीच करा ना. नाही म्हणून बोलतो ना. जग जाहीर करताय घरी राहून काम करत नाही करतो. जग जाहीर. ओके चला बाय. ओके फ्रेंड्स, माझी तयारी झाली आणि ओवीची पण तयारी झाली. मी आता चाललो ओवीला सोडायला. आणि तरी माझी होईल. हा मी आज गोप्रो भरपूर दिवसांनी काढलाय. चालतोय की नाही माहित नाही. चार्ज केलाय पण ह्याचा डिस्प्ले तर गेलाय पण ह्याच्यावर आहे ना असं इंडिकेशन येत आहे. स्वतः बघूया ते चालतोय का. तुम्ही एवढा दिवस वापरला नाही तो. सो आता नेक्स्ट व्हिडिओ आहे ना डायरेक्ट गोप्रो म्हणून. थांबा 1 मिनिट. आय कार्ड कुठे बळा. ओके मित्रांनो, आय होप इकडे नंबर दिसतात. नंबर खालताना दिसतोय. 0607 येत आहे ना. म्हणजे गोप्रो चालू झालाय. पण आता ह्याच्यातून जो ट्रान्सफर जो आहे तो कसा होतो तो मला माहित नाही. सो बघूया आता. व्हिडिओ आला तर ठीक, नाही तर परत मोबाईल मधून काढायला लागेल. चला झालं का ओवी. ओवीची तयारी होते तोपर्यंत माझा व्हिडिओ तो झाला का बघू दे. नाही झाला अजून. मित्रांनो हा आकडा वाढत नाहीये. वाढला 1 वाढला. रिफ्रेश केलं 1 वाढला. आय सॉ युअर बाईक इन राजवैभव. हो थँक्यू सो मच. बिल्डिंग मधल्याने कोणीतरी बाईक बघितली माझी. बघा माझी बेबी किती क्यूट. सह्याद्रीला हाय बोला. हाय सह्याद्री. असं तुम्ही नावाने बोलायला आवडतं ना. तसं तुला पण नावाने बोलायचं. काय बोलायचं. हाय बोलत हाय सह्याद्री. दिसलं ना. बोला मोरया मोरया. जय सोय जय. बेस्ट ऑफ लक. ते काढायचं आहे का. काढायचंच ठेवतो का. अरे बापरे. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. हा बाबा बाबा हिच्यापर्यंत जाईल. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. अरे बस बस रे बस सगळं इकडे. बाय. 4 वेळा पाया पडले. व्हिडिओ चालू असेल तर नक्की तुम्हाला दिसतोय का बघा. व्हिडिओ चालू आहे बघा. हर हर महादेव. गाडीचं नामकरण केलंय मी. सह्याद्री ठेवलं तिकडं. ते करायचं आणि पुढचं जे दिसतंय तुम्ही बरोबर तिथे ती अशी डिझाईन पाहिजे. अशा टाईप तिथे एक छोटंसं भागा हे चांगलं वाटतं. डेली ब्लॉग. हा ते डोंगर पण आलं तर मस्त. कोकणातले मुंबईचे सगळे लाईफस्टाईल ब्लॉगिंग. तो मागचा स्टिकर तुमच्याकडेच लावला. काकीनेच लावला होता.
फायनली माझ्या गाडीचं नाव मी गाडीवर कोरलेलं आहे, आपली सह्याद्री. फ्रेंड्स दोन्ही पण करून झालं आपलं. एक हे आणि आपल्या बाईकचं नाव सह्याद्री. तेच केलं मी परत आर्याजमध्ये. आपलं हे नाव पण तिकडेच दिलं होतं सगळ्यातील मराठी. चला काका येतो. सो फ्रेंड्स फायनली घरी पोहोचलोय. कसं वाटलं माझं बाईकचं नाव? आणि त्याला पण दाखवलं. कसं वाटलं? मला खूप आवडलं. मस्त लिहिलं ना ते सह्याद्री. पण ते ह्याच्या जागी ना कुकरच्या जागी कधी असतो ना काळ कुठे तो जेवण जास्त दाखव. छान दिसलं असतं. पण ते पण एनिवे खूप छान आले. सह्याद्री पण महाराजांच्या नावाने ओळखतात ना. तर एवढं महाराजांचं तुम्हाला आहे पण. चला आता जेवूया. आज जेवण बघा काय एकदम वेगळंच मेनू आहे. सो हा याचा मेनू. भाकरी, अंड, ठेचा, पिठलं, ती चटणी द्या आणि ही सुकी चटणी. आणि हा मूवी प्रिडेटरचीच मूवी बघतोय 3-4 दिवस झाले बघा. सो फ्रेंड्स आम्ही आता चाललो ओवीला आणायला, कारण आता एक्झाम चालू आहे ना. स्वतः लवकर सुटणार. 3:30ला सुटेल. मग ती आल्यावर आम्ही झोपणारच ना. किती कामं केली बघितलं का मी. एक दिवस असली तरी केली ती महत्वाची. मी माझं सुट्टीचा दिवस होता आज. तू रे मग दिली ना. दिली हे ओव्हर ऍक्टिंग वाले डायलॉग आहे सगळ्यांचे. ओवी आली. कसा गेला ओवी पेपर? चांगला होता. नक्की नक्की ना. इकडे बघून बोला ना. दमले की नाही? मग दमले कशाला? पायऱ्या उतरून दमली. वरच्या फ्लोअरवर आहे ना ती आता. अच्छा बापरे. 4थ्या मजल्यावर आहे ना. चालेल चला. ओके फ्रेंड्स ओवीला आता मी घेऊन चाललंय आमच्या गाडीकडे आणि दाखवायला की मी काय केलंय गाडीकडे. बघूया ओवीचं रिॲक्शन कसं आहे. बघूया पहिले ओवी शोधू शकते का बघूया पहिले. ओवीला दिसतं का बघूया. नाही दिसलं. काय लिहिलंय? सह्याद्री. मस्त ना. छान आहे ना. मला सगळं ह्याच्या जागी जिरे टोप पाहिजे होतं ना. महाराजांचं ते आहे ना हेडगिअर. कसं वाटलं ओवी? मस्त आहे ना. आणि त्याच्यावर हे दिसतंय का? हे सह्याद्री म्हणजे डोंगर आहे ना. तुम्हाला वाटतं बरोबर बोलते की नाही. इकडे ते जिरे टोप हवा होता ना महाराजांचं. ओके ठीक. गुड इव्हनिंग. मी आता चाललोय. प्रणिताची एक ऑर्डर आली ती पोचवायला. स्कूलमध्येच एक कुकीची ऑर्डर आली ती पोचवायला. मस्त झोपलो रे. सगळे झोपलो. मस्त झोपल्यावर उठायचंच वाटत नाही. आराम करायचं वाटत. फ्रेश चालू आहे एकदम. चला हा बघा हा पार्सल चाललाय ह्याच्याकडे. थँक्यू. आवडलं तर अजून ऑर्डर करा. बाय बाय. ओके फ्रेंड्स दिवस संपला नाही आहे. मी बोललो ना कामं होती अजून म्हणून सेक्शन माझा लावून झाला आहे. आता तुम्हाला वाटलं असतं हा नुसतं बोलला दुपारी. सो कम्प्लीट केलं आहे हे. आणि आता फक्त शर्ट माझी इस्त्रीला टाकायचे उद्या ते मग ते इथे येतील. सो हा पॅन्ट सेक्शन, ट्राउझर्स आणि पॅन्ट. हा घरचे कपडे सेक्शन. घरचे कपडे जास्त आहेत, बाहेरचे कमी आहेत. ॲक्च्युली धुवायला आहेत. आणि हे शर्ट आता सगळे इस्त्रीला द्यायचे ते बघा. हो. सो असा होता आजचा साफसफाई डे आणि नामकरण डे. म्हणजे नामकरण तर झालं पण कोरं फॉर्म केलं गाडीवर. आणि हा व्लॉग मी आता इथे सेंड करतोय कारण आता मी दमलोय. उद्या मस्त भरगतचं जेवण असणार आहे. काय उद्या काय काय आहे? उद्याचं उद्या बघा. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.